मालेगावमध्ये प्रहारच्या वतीने खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन। खराब रस्त्यांमुळे कांद्याचा ट्रॅक्टर पलटी, ट्रक पलटी झाल्याने कांद्याचं नुकसान। रत्नागिरीतील विधानसभेच्या 3 जागांसाठी काँग्रेस आग्रही। अभी नहीं तो कभी नहीं काँग्रेसच्या वतीने बॅनरबाजी, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। दौंडमध्ये भीमा साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये गोंधळ बोलू देत नसल्याच्या आरोपातून फेकला माईक। सभेतील विषयांच्या मंजुरीला काही सभासदांचा तीव्र विरोध। कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का। दापोली नगर परिषदेमधील 8 पैकी 7 नगरसेवकांनी स्थापन केला वेगळा गट। राज्यात भाजपकडून सोमवारपासून हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात, तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार शुभारंभ। नळदुर्ग भुईकोट किल्ल्यावरील नर मादी धबधबा सुरू। नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची परिसरात गर्दीच गर्दी। अकलूजमध्ये उद्या महाविकास आघाडीचा मेळावा। मेळाव्याला हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार असल्याची शक्यता, तर सुशील कुमार शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होणार मेळावा। राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागांवर स्वबळावर लढणार। रासप प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेळकेंची माहिती। महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटप न झाल्यानं रासपकडून स्वबळाचा नारा। नवी मुंबई बाजार समितीचे सभापती लढणार विधानसभेची निवडणूक। अशोक डक माजलगाव विधानसभेतून इच्छुक। अजित पवार यांच्याकडे उमेदवारी मागणार असल्याची माहिती। लातूरच्या औसा येथील शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। सोयाबीनला 8,500 रुपये दर देण्याची मागणी। आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्रदूषण रोखणं ही देशातील महत्त्वाची समस्या। दिल्लीतील प्रदूषणामुळे आयुष्य 10 वर्षांनी कमी झालं। नागपूरमध्ये बर्ड पार्कच्या उद्घाटनाच्या दरम्यान गडकरींचं महत्त्वाचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।